मी आहे या कथेची लेखिका सोनम आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करते तुमच्या सर्वांच्या आवडत्या मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स या पॉडकास्ट चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप सुंदर गोष्ट जिचे नाव आहे हरवलेले मांजराचे पिल्लू. एकदा काय होते, कुत्रा आणि मांजर दोघे छोटे पिल्लू असतात, एकमेकांबरोबर खेळत असतात. कधी काय मिळाले की ते दोघे मिळून खात असतात आणि कधी कधी एकमेकांवर रुसून लपून बसत पण असतात, खेळत असतात. कधी कधी लपाछपी सुद्धा खेळत असतात. एके दिवशी काय होतं, खेळता खेळता दोघे पण लपून बसलेले असतात आणि मांजर काय करते, झाडावर चढून बसते आणि ते कुत्र्याचे पिल्लू एका घराजवळच्या छोट्याशा सिमेंटच्या पाईपमध्ये लपून बसते. मांजराचे पिल्लू झाडावरून ते कुत्र्याचं पिल्लू येण्याची वाट पाहत असते आणि म्याऊ म्याऊ ओरडत असते, पण ते काय पिल्लू येत नाही. मग ते मांजराचे पिल्लू खाली येते आणि आपल्या बरोबर खेळणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला शोधू लागते, पण ते काही तिला सापडत नाही आणि तिला तर भूक पण लागलेली असती, तिच्याकडे खाऊ पण असतो, पण ती नाही खात कारण तिला तिचा मित्र सापडत नाही. आपण काहीच खायचे नाही असं ती ठरवते आणि दुःखी होऊन ती परत त्या कुत्र्याच्या पिल्लाला शोधू लागते. आणि जेव्हा ती सिमेंटच्या पाईपच्या जवळ येते तेव्हा आपल्या मित्राचा आवाज ऐकते आणि इकडे तिकडे शोधायला लागते. तशी ती खूप खुश होते आणि जोरात जोरात ओरडून त्याला बाहेर यायला सांगते. तू का येत नाहीस असं ती ओरडते, म्याऊ म्याऊ करत असते आणि कुत्र्याचे पिल्लू तर रडत असते. तर मांजराच्या पिल्लाला काही समजत नाही, ते कधी ह्या साईडनी कधी त्या साईडनी कुत्र्याच्या पिल्लाला ओरडून बोलवत असते. मग स्वतःच एका बाजूने ती छोट्या सिमेंटच्या पाईपमध्ये जाते. तिला पाहून कुत्र्याच्या पिल्लाला खूप धीर येतो. तो बोलतो, अगं मी इथे अडकून बसलो आहे, मला बाहेरच येता येत नाही, मी काय करू, मी खूप वेळ झालो इथंच बसलोय. मांजराचे पिल्लू म्हणते, तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी तुला मदत करेन, तू बिलकुल घाबरू नकोस. आणि ते दोघं मिळून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. मांजराचे पिल्लू कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर येण्यासाठी मदत करते आणि खरंच काही वेळाच्या प्रयत्नानंतर कुत्र्याचे पिल्लू सुखरूप बाहेर येते आणि मांजराचे पिल्लू पण. आणि ते दोघ जण खूप खुश होतात, खूप आनंदाने उड्या मारतात, एकमेकांना जवळ घेतात आणि मिळालेला खाऊ वाटून खातात, कायम एकमेकांना मदत करतात. तात्पर्य, संकटात सापडलेल्या आपल्या मित्रांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आम्हाला नक्की सांगा आणि हो, सर्वांना शेअर पण करा आणि कमेंट पण करा. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये.